रामटेक तहसील अंतर्गत आने वाले पिपरियापेट से रामटेक गढ़ मंदिर तक बनाए गए रोपवे को लेकर स्थानीय नागरिक एवं नेताओं के विरोध के बाद अब स्थानीय सरपंच एवं उप सरपंच ने भी इस रोपवे का विरोध किया है, जहां सरपंच का कहना है कि उन पर प्रशासनिक दबाव डाला जा रहा है। ग्राम पंचायत सोनेघाट अंतर्गत येणारा पिपरियापेट सर्वे नंबर 39 मध्ये रोपवे हा आपला रोपवेच्या संदर्भात जे आम्हाला एनओसी मागितली होती, आम्ही त्याच्यामध्ये नाकार केलेलं होतं। यासाठी नाकार केलं होतं का त्यामध्ये जसं पिपरियापेट आणि कवळकला जे घर आहेत साईडला आणि वरतून जे झाडं वगैरे आहे ते तोडण्यात येईल म्हणून यासाठी आम्ही नाकारले होते एनओसी द्यायला। परंतु आमच्या एनओसी न देण्याच्या कारणमध्ये यांनी आमचे जे जलजीवन मिशनचे काम चालू होते त्यांनी प्रशासकीय दबाव टाकून आमच्यावर ते कामं थांबवण्यात आणले। आम्ही एनओसी दिल्यानंतर आमची जे जलजीवन मिशनची 35 लाखाची जे स्कीम आहे तरी हे चालू झालेले नाही। आणि वरतून कसं आहे का जे आमचे जे पिपरियापेट आणि कवळकचे जे नागरिक जे बसलेले आहे यांना असे बेघर नहीं झाले पाहिजे। दरअसल रामटेक तहसील के सोनेघाट ग्राम पंचायत अंतर्गत आने वाले पिपरियापेट से सर्वे क्रमांक 137, 33, 39 से रोपवे का निर्माण किया जाना है, जिसमें सोनेघाट ग्राम पंचायत के सरपंच किरण टेकाम एवं उप सरपंच अम्रपाली भिवगड़े द्वारा रोपवे निर्माण को लेकर एनओसी न देने पर विधायक एडवोकेट आशीष जायसवाल द्वारा प्रशासनिक दबाव बनाकर ग्राम पंचायत अंतर्गत जल जीवन मिशन योजना अंतर्गत शुरू 35 लाख रुपए के काम को रोकने का आरोप सरपंच एवं उप सरपंच ने लगाया है तथा ग्राम पंचायत द्वारा एनओसी देने के बाद भी जल जीवन मिशन योजना का काम शुरू नहीं किया गया है। ज्ञात हो कि पिपरियापेट से रामटेक गढ़ मंदिर तक बनने वाले रोपवे के कारण कई नागरिकों के मकान, दुकान सहित वन परिक्षेत्र प्रभावित होने वाला है। रोपवे हा अतिशय छान आहे, पण त्या जागेमध्ये जागा अपुरी पडत आहे आणि त्या भागामध्ये जे 50-100 घरं बसलेले आहेत, उद्या चालून रस्त्याची रुंदीकरण करतील तर ते जागा आणि त्या घरं पडतील असं आम्हाला थोडक्यात माहीत पडलं आहे। त्यामुळे ज्या जागेमध्ये अंबाडा ते गड मंदिर या जागेमध्ये घ्यावा अशी आमची इच्छा आहे। त्या भागामध्ये जे सागवनाचे जे झाडं आहेत, लिंबाचे जे झाडं आहेत, त्या झाडाच्याही उद्या चालून भविष्यामध्ये कत्तल होऊ शकते। तो कत्तल होऊ नये आणि ज्या जागेमध्ये त्यांचा निर्णय आहे अंबाडा ते गड मंदिर त्याच जागेमध्ये त्यांनी तो प्रोजेक्ट घ्यावा।